असं आमंत्रण दिलं ते जय भवानी वॉरियर्सच्या योद्ध्यांना फलंदाजीसाठी. सलामीची जोडी तुषार आणि त्याच्या समोर आहे साहिल. तुषार आणि साहिलची जोडी. खरं तर साहिल हा मळघरवाडीला रिप्रेझेंट करणारा हा खेळाडू खूप चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी करण्यात हा वॉकअपवर असणारा छोटासा खेळाडू, परंतु यावर्षीच्या सीझनमध्ये खूप चांगली कामगिरी त्याने आपल्या खेळाद्वारे उंचावली आणि त्यासाठीच त्याला अगदी प्रमोटेड केलं की सलामीच्या जोडीसाठी त्याला तुषार सोबत पाठवले. आणि दुसऱ्या बाजूला आहे एक संघनायक स्वतः तुषारसाठी मॅच डू ऑर डाय सिच्युएशन मस्ट लीडेड असणार आहे, कारण पहिल्या मॅच मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागलाय. आणि दोन्ही संघांसाठी खरं तर दुसरा संघ सुद्धा जो भवानी फायटर्स हा संघ सुद्धा पराभूत झालेला आहे. म्हणजे दोन्ही पराभूत संघांची ही लढत या सामन्यामध्ये कोण जिंकेल याच्याकडे लक्ष असेल. पहिल्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला आणि अगदी हातात आलेला झेल जमिनीला प्रदान करण्यात आला आणि 2 धावांनी सुरुवात केली. खरं तर एक भन्नाट सुरुवात झाली असती हा झेल टिपला गेला असता साहिलचा. तर गोलंदाज आहे साई प्रसाद आणि उत्तरार्धाच्या सामन्याकडे जसजसा खेळ सरकत जाईल तशी मात्र प्रेक्षकांची गर्दी निश्चितच होईल. त्याचबरोबर मान्यवरांची. यानंतरचा चेंडू अगदी अचूक टप्प्यावर फेकलेला चेंडू, कोणत्याही प्रकारची धाव नाही, संपर्क झाला नाही आणि याच्यातच निर्धाव चेंडूची सांगता झाली. साई प्रसादचा पुढचा चेंडू साहिलला अगदी चेंडू कमी उंचीवरचा असल्यामुळे थोडासा अपील जोरदार केला. कदाचित पिचिंग जी चेंडूची होती ती कदाचित बाहेर असल्यामुळं अंपायर गणेशजी मात्र यांनी तो खारीज केला आणि अर्थातच एका धावेने पुन्हा एकदा धावफलकावर धाव जोडली जाईल. धावसंख्या होते ती 3. आतापर्यंत 3 चेंडू खेळले गेले. पहिल्या चेंडूवर झेल जर टिपला गेला असता तर कदाचित गोल्डन डकचा शिकार ठरला असता हा साहिल, परंतु तिथं झेल सुटला आणि 2 धावांनी खातं खोललं गेलं स्वतःचं आणि टीमचं. तदनंतरचा दुसरा चेंडू निर्धावाला. हॅलो 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 आणि तदनंतरच्या पुढच्या चेंडूवर मला वाटतं 4थ्या चेंडूवर तुषार स्ट्राईकला आला होता आणि तुषार यावेळेस मात्र गोल्डन डकचा शिकार ठरलेला दिसतो, कारण पहिला एकच चेंडूचा मला वाटतं सामना केला आणि तंबूत परतावा लागला त्याला. पहिला धक्का बसतोय तो जय भवानी वॉरियर्सच्या टीमला. स्वतः संघनायक कोणतंही खातं न खोलता अगदी निराश होऊन परतलाय. कामगिरीत थोडं सातत्याचा अभाव दिसला तुषारचा. खरं तर तुषार हा खूप चांगला खेळाडू आहे. तो साईनाथ मंत्रिवाडीला रिप्रेझेंट करताना आपण त्याला पाहिलं, त्याच्या बॅटमधून खूप साऱ्या धावा येत्या सीझनमध्ये आपण पाहिल्या, परंतु आज मात्र पंचक्रोशी प्रीमियर लीग 2024 मध्ये त्याला आपला खेळ उंचावण्यात अपयश आलंय. साई प्रसाद एका विकेटच्या पतनानंतर आपल्या पुन्हा एकदा बॉलिंग रनअपवर सज्ज होते. राहुल तरुण नंबर 3 साठी खेळण्यासाठी आलाय. अगदी पहिल्या चेंडूपासून त्यांनी ठरवलं होतं की यस मी सफल होऊन फाईन लेग क्षेत्रात जो खाली क्षेत्र आहे त्याचा फायदा उठवणार आणि तिथे त्याला यश आलंय. आणि या चौकाराच्या सहाय्यानं खरं तर एक मोठा दमदार फटका या पहिल्या षटकात पाहायला मिळाला साई प्रसादच्या. साई प्रसाद यावेळेस मात्र दिशा बदलतो गोलंदाजीची.
येस, रिव्हर्स स्वीप करण्याचा अटेम्प्ट जरूर केला, परंतु तो डीप बॅकवर्ड पॉईंटचा जो माफ करा बॅकवर्ड पॉईंटचा जो क्षेत्ररक्षक होता त्याला मात्र भेदू शकला नाही आणि सरळ झेल गेला तो त्याच्या हातात. कोणत्याही प्रकारची चूक नाही. दुसरा धक्का बसतो एकाच षटकात साईप्रसादच्या. एक खराब सुरुवात म्हणू शकतो आपण जय भवानी वॉरियर्स संघासाठी, कारण पहिल्या ह्या षटकामध्ये 2 गडी बाद होण्याची वेळ आली त्यांच्यावर. साईप्रसादने मात्र कोणत्या प्रकारची चूक करत नाही, टप्पा अचूक टाकतोय आणि त्याचा फायदा मात्र त्याला होतोय. कोणत्या धावा जास्त जात नाही, फलंदाजांना जागा बनवून शॉट खेळावे लागतात आणि त्याच्यात मात्र त्यांची फसगत झाली आणि 2 विकेट एकाच षटकात मिळाल्या त्या साईप्रसादला. एक सुंदर गोलंदाजी साईप्रसादच्या माध्यमातून या क्रीडांगणावर आपल्याला पाहास मिळते. आणि गंगाराम म्हात्रे यांना अगदी पहिला षटकाखेर धावसंख्या होती 7. अगदी दुसऱ्या षटकात खेळायला यावं लागतं, कारण एक आपला या प्रीमियर लीगचा एक नियम आहे की पहिल्या टॉप 4 मध्ये एक 40+ गोलंदाज आणि 40+ फलंदाज मात्र आपली कामगिरी करण्यासाठी येईल आणि अगदी 2 विकेटच्या पतनानंतर मात्र 4थ्या क्रमांकासाठी गंगाराम म्हात्रे अगदी 40+ लिजेंडरी क्रिकेटर या मैदानात उतरलेत. त्यांना सुद्धा आता कामगिरी करावी लागेल, कारण जे यंगस्टर्स आहेत ते कुठेतरी थोडेसे बॅकफुटवर आहेत आणि मात्र आपल्याला कामगिरी आता उंचवावी लागेल. दुसरं षटक हाताळण्यासाठी सुशील म्हात्रे पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला. चेंडूने बॅटची कडा घेतली आणि चेंडू विसावला खरं तर गेला. पहिला फर्स्ट स्लिपमध्ये एका धावाने स्ट्राईक टच जरूर होतोय. स्ट्राईकवर येतील आता गंगाराम म्हात्रे. क्रिकेटची भरपूर आवड या खेळाडूंना. गंगाराम म्हात्रे आपण बघताय ना की नेहमी ते अंदरून ट्रॅव्हल करत असतात प्रत्येक संडेला आणि यावर्षी सुद्धा या PPL साठी सुद्धा त्यांनी इथे येऊन खेळण्याची एक संधी घेतली आहे. चेंडू नो मॅन्स लाईन मध्ये पडतोय. 2 धावा तोपर्यंत मला वाटतं कंप्लीट होतात आणि एकेरी दुहेरी सध्याच्या घडीला मला वाटतं त्यांची तशीच रणनीती असली पाहिजे, कारण 2 विकेटचं पतन झालेलं आहे. स्वतः कर्णधार डगआउटमध्ये परतलाय. त्याचबरोबर मला वाटतं राहुल सुद्धा गेलाय. साहिल आणि गंगाराम म्हात्रे यांची जोडी मैदानावर आहे. साहिल सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. त्यांनी जर शांत डोक्याने खेळ केला तर मात्र इथं चांगली धावसंख्या उभारू शकते ही जय भवानी वॉरियर्सची टीम. सुशील म्हात्रे पुढे सरसावत जाऊन मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये आणि चेंडू निर्धार गतीने सांगता होते. आज या प्रीमियर लीग पंचक्रोशी प्रीमियर लीग 2024 साठी या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आणि स्पर्धेला शुभेच्छा भेट देण्यासाठी आमचे सन्माननीय विवेक म्हात्रे सर इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर रामकृष्ण ठाकूर साहेब, गंगाधर ठाकूर साहेब आणि आमचे इतर मान्यवर त्यांचं सुद्धा मी इथे मनापासून स्वागत करतोय आणि त्यांना विनंती करेन की सर आपण मंचावर येऊन या सामन्याचा आनंद घ्यावा. धावसंख्या झाली होती 11. 2 गडी बाद 11. दुसरं षटक अगदी प्रगतीपथावर सुशील म्हात्रे यांच्या गोलंदाजीच्या मार्फत एंड कडनं पाहायला मिळते. आता साहिल असेल स्ट्राईकवर. एक उभरता खेळाडू आहे हा पंचक्रोशीतील. ब्लॉक हॉलमध्ये फेकलेला चेंडू इथे मात्र थोडंसं फॉलो थ्रू मध्ये मिस्टेक झाले सुशील दादांकडनं आणि अर्थातच एक धाव दोघांनी पळून काढले. स्ट्राईकवर पुन्हा येतात. एकेरी दुहेरीवर सध्या तरी भर आहे आणि सध्या हेच तंत्र त्यांना अवलंबावं लागेल, कारण 2 विकेट डाऊन आहेत. मोठे फटके आलेले आहेत. धावसंख्या तितकीशी झालेली नाही. त्याच्यामुळे सिंगल डबल कन्वर्ट करून एखादा खराब चेंडू आला तर त्या खराब चेंडूचा समाचार घेणं त्यांच्यासाठी हीच चांगली रणनीती असू शकेल. यावेळी मात्र पुन्हा एकदा इनर एज लागली आणि सिंगल पुन्हा एकदा जमा होतो. धावफलकावर धावा जमा होतो. त्या एकूण
13. दुसरं षटक संपुष्टात आलं. दुसऱ्या षटकाखेर धावसंख्या आहे 13. म्हणजे अगदी 6.5च्या गतीनं खेळतोय. याचं गोलंदाजाला श्रेय द्यावं लागेल, कारण 2 षटकाच्या समाप्तीनंतर केवळ धावसंख्या आहे ती 13. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूंमध्ये कमीत कमी त्यांना 25 ते 30 धावा जमाव्या लागतील. किमान 25 धावा तरी जमवाव्या लागतील, तर धावसंख्या ही 4 षटकांती सुस्थितीत दिसू शकेल. गोलंदाजाला गोलंदाजी करण्यासाठी काहीतरी त्यांच्याकडे असू शकेल, परंतु तशा प्रकारची आता फलंदाजी करणं हे आता गरजेचं ठरलंय. ते मात्र जय भवानी वॉरियर्सच्या टीमला तिसऱ्या षटकासाठी पाचारण केलंय गोलंदाज मयूर. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. त्यांनी सुद्धा एक चांगली गोलंदाजी केली होती आणि मला वाटतं तिसरं षटकच हे त्याच्यासाठी राखून ठेवलेलं असं दिसतंय, कारण मागच्या मॅचमध्ये सुद्धा त्यांनी तिसरं षटकच फेकलं गेलं होतं. चौथं फेकलं होतं, माफ करा. मला वाटतं डीपमध्ये गोलंदाजी करण्याचा त्याचा अनुभव दिसला आणि त्यासाठी त्याला हे षटक देण्यात आलंय. मयूर आता गोलंदाजी करेल. समोर आहेत गंगाराम म्हात्रे. यंगस्टर वर्सेस लेजेंडरी. मला वाटतं चेंडू ते स्वतः हिट विकेट झालं होतं आणि परतावं लागतंय त्यांना. अजून एका विकेटचं पते नव्हतंय आणि थोडीशी मला वाटतं निराशाजनक कामगिरी होत होती जय भवानी वॉरियर्स या टीमकडनं. कोणीतरी एका खेळाडूला एक चांगली खेळी करावी लागेल. कोणत्या प्रकारचं दडपण न घेता क्रिकेट खेळावं लागेल या मैदानामध्ये. विकेट खूप चांगले आणि त्याला गंगाराम म्हात्रे यांना रिप्लेस करतात पराग सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. हा सुद्धा खेळाडू साईनाथ मंत्रीवाडी संघाकडनं खेळत असतो. सलामीसाठी आपण त्याला खेळताना पाहिलं. आज मात्र त्यांना कुठेतरी खालती ठेवण्यात आलं होतं आणि आता खरी गरज आहे ती त्यांच्या टीमला परागकडनं काही मोठ्या फटक्यांची. त्याला माहित आहे त्याची टीम स्वतः अडचणीत सापडली आहे. मयूर टू पराग. यावेळेचा चेंडू फटका मारला. नो मॅच लाईन मध्ये जाईल का चेंडू. 2-3 खेळाडू त्या एका चेंडूवर आले, परंतु तोपर्यंत तिसरी धाव सुद्धा मला वाटतं कंप्लीट होताना दिसते आणि या 3 धावांनी धावसंख्या पुढे सरसवत जाते. ती 16 रन्स ऑन द बोर्ड. दोन खेळाडूंचं विकेटच्या मध्ये थोडंसं हितगुज झालंय नक्कीच, कारण त्यांना माहित आहे टीमला धावांची गरज आहे. जोपर्यंत ही जोडी मैदानात असेल आणि मला वाटतं शेवटच्या चेंडूपर्यंत ही जोडी राहिली तर कदाचित धावसंख्या चांगली दिसू शकेल बोर्डवर. मयूर साईसाठी यावेळेस आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू तैनात आहे, तिथे पकडला गेला. केवळ एका धावेने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या होते ती 17. सिंगल डबल करत धावा वाढवण्याचं काम करतात, परंतु तिसरं षटक चालू आहे. केवळ 4 षटकांचा सामना. थोडंसं आक्रमण करावं लागेल. एखादा खराब चेंडू मिळाल्यास मात्र मोठा फटका जरूर करावा लागेल. धावसंख्या केवळ 17. मयूर तुझ्या एकदा सामोरं जाईल तो परागला. यावेळचा चेंडू पट्ट्यात येतोय. जाईल का सीमारेषेवर. येस, इथं येतोय मोठा षटकार परतच्या बॅटमधून आणि सक्त गरज होती या मोठ्या फटक्याची जय भवानी वॉरियर्स संघाला आणि तो फटका आलाय परतच्या बॅटमधून. पराग आणि साहिलची ही जोडी अशीच धावसंख्या पुढे नेण्याची जबाबदारी या दोघांवर असेल. खरं तर या एका फटक्याच्या सहाय्यानं थोडंसं हायसं वाटलं असेल ते जय भवानी वॉरियर्सच्या टीमला. मयूरच्या षटकात पुढचा चेंडू यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेने लेफ्ट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. कव्हरचे क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. जोपर्यंत फेकेल तोपर्यंत 2 धावा अगदी यशस्वीरित्या कंप्लीट केला. खूप चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट इथं पाहायला मिळतंय ते पराग आणि साहिलच्या माध्यमातून. त्याला माहित आहे टीम स्वतःची अडचणीत आहे आणि इथं मात्र अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं होतं परेश सरांनी. तसंच प्रकारचं क्रिकेट इथं खेळावं लागेल. चांगल्या चेंडूला सन्मान देऊन डबल सिंगलचं रणनीती आखावी लागेल.
खराब चेंडू भेटला तर मात्र प्रहार करावा लागतो. याच दरम्यान एक शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू त्याला केला पूल आणि तो होतो पॉवरफुल, सक्सेसफुल येतोय षटकार. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या होती ती 31. आता कुठं 3 षटकाच्या अंती मात्र 10च्या रनगतीनं पळण्याचा मानस त्यांनी केला आणि शेवटचं षटक असेल तर अगदी 6 चेंडूंचं षटक आहे आणि 6 चेंडूंमध्ये इथून किमान 12 ते 15 धावा झाल्या तर मात्र आपण म्हणू शकतो की संकटात सापडलेल्या जय भवानी वॉरियर्सचे 2 योद्धे मात्र क्रीजवर राहतील आणि अशाच प्रकारची जर खेळी केली तर निश्चित प्रकारे शेवटी धावसंख्या ही 45च्या क्रॉस झालेली निश्चित पाहायला मिळेल. परंतु शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाजा कोण वापरला जाईल. शेवटच्या षटकासाठी आमंत्रित केलंय गोलंदाज प्रज्योत सुद्धा एक नावाजलेला गोलंदाज आहे. परंतु आता इथं मात्र त्यांना गोलंदाज कोण आहे हे समोर पाहायचं नाही तर मात्र आक्रमण करावं लागेल. टीम संकटात होती, थोडीशा आशा पल्लवित केल्या या 2 पराग आणि निखिलनं साहिलनं छोटीशी पार्टनरशिप या दोघांमध्ये बिल्डअप होते आणि ती पार्टनरशिप अजूनही मोठी करण्याचा निश्चितच त्यांचा प्रयत्न करायचा असेल. कारण आता विकेटची तमा बाळगायची नाही, केवळ मोठे प्रहार करणे त्यांना गरजेचं असेल. एका एंडमधून आहे पराग तर दुसऱ्या एंडकडनं आहे तो साहिल. पराग ज्या पद्धतीत थोडंसं 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले ते पाहता त्याच्याकडनं साऱ्या अपेक्षा असतील त्या जय भवानी वॉरियर्सकडनं. 31 धावपटलावर जोडला गेले तर एंड ऑफ द 3rd ओव्हर 31 रन्स. पाचवी लास्ट मॅच आहे. ठीक आहे, नंतर कमी करायचं मग 4 राहते 3-3 संपून टाकायचं. प्रज्योत एक टॉपर समोर असेल यावेळेस साहिल. प्रोजेक्ट टू साहिलने सुद्धा आपला चेंडू भिरकावून दिलाय जिथं दीप मिडवेटचा क्षेत्ररक्षक तैनात होता. काय थेट फेकी होती परंतु क्षेत्ररक्षक तिथं तैनात होता. पण दुसऱ्या एंडला मात्र पुन्हा एकदा तेच रिपीट झालंय. डायरेक्ट थ्रो झालाय ऑलरेडी सुशील धारणकडनं झालाय आणि इथं मात्र परतावं लागेल ते परागला. इथे खरं तर चूक नव्हती, क्रेडिट द्यावं लागेल दोन्ही क्षेत्ररक्षकांना कारण मिड विकेटचा जो क्षेत्ररक्षक होता त्याने मात्र एक फेकी केली होती स्ट्राईक एंडकडे. तिथं सुद्धा थेट फेकी झाली होती परंतु बॅट्समन होता तो मात्र पॉपिंग क्रीजमध्ये सेफ लाईन केलं होतं त्याने स्वतःला आणि तदनंतर मात्र चेंडू फेकण्यात आला नॉन स्ट्रायकिंग एंडकडे. तिथं मात्र पराग काहीसा अंशी फ्रेममध्ये आला नाही आणि मात्र पंचांना जे बोट होतं त्या अवकाशाकडे उंच केलं आणि परागला डगआउटमध्ये परतावं लागलं. या चेंडूवर मात्र बघायला गेलं तर खूप सुंदर फटका खेळला गेला आणि डीपमधून खूप चांगला थ्रो आला. थेट फेकीवर लागला एसटीवर आणि त्याच्यानंतर नॉन स्ट्रायकिंग एंडवर जी थेट फेकी गेली त्याच्यात परागचा बळी गेला. यावेळी पुन्हा एकदा तशाच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. साहिल थोड्याशा हलक्या हाताने मारण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव कंप्लीट केली, दुसरी धावेसाठी प्रयत्न होणार नाहीये. आता येतोय नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला आदित्यला मात्र मोठा फटका जरूर मारावा लागेल कारण आता धावसंख्या आहे ती 33. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू खोदून काढला. चेंडू जातोय लॉंग क्षेत्रामध्ये तिथे एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल. अगदी 2 धावा सुद्धा अगदी सहजगत्या पूर्ण केल्या. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या दोघांमध्ये पाहायला मिळालं आणि धावसंख्या पोहोचते ती आता मात्र 35 या धावसंख्येला स्पर्श करते. प्रोजेक्ट आदित्यसाठी इथे मात्र कमी उंचीचा चेंडू खेळला गेला आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडलाय आणि आदित्यला मात्र डगआउटमध्ये परतावा लागेल आणि एकाच परागच्या पाठोपाठ मात्र दुसऱ्या रनआउटच्या रूपानं हा गडी बाद होतोय आणि धावसंख्येला मात्र अंकुश ठेवण्यात यश आलंय गोलंदाज प्रोजेक्टला.
म्हणजे फिल्डिंग आली ना. आणि फायटर्स फिल्डिंग. नवीन फलंदाज येते नॉन सगळी ओढला आहे प्रजोत. या वेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू खाली खेळाडू आहे का इथं मात्र अपयश आलं फलंदाजाला. साहिलने प्रयत्न जरूर केला परंतु चेंडूला एलिव्हेशन कमी असल्यामुळे उंची जास्त असल्यामुळे चेंडू जो सरळ विसावला क्षेत्ररक्षणाच्या हातात आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन होतं. अगदी खराब सुरुवात सुरुवातीला खराब सुरुवात झाली होती. त्यानंतर मात्र थोडीशी एक पार्टनरशिप बिल्ड केली होती पराग आणि साहिलनं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा गलटी लागली आणि विकेटचं पतन रघुवीर इंटरनेट्समध्ये झालं ते जय भवानी वॉरियर्सच्या टीमचं आणि त्याचा फटका देणं बसतोय. निश्चितच आता काही उर्वरित चेंडू असतील त्या मला वाटतं शेवटचा चेंडू हा इनिंग मधला असावा आणि शेवटच्या चेंडूवर मोठा फटका जरूर मारावा लागेल. धावा किती येऊपर्यंत बॅट फिरवावं लागेल कारण टीमचा स्कोअर तो आहे केवळ 35. चांगली गोलंदाजी झाली. दुसरं षटक अतिशय चांगलं फेकलं गेलं सुशील दादांच्या मार्फत आणि त्याच्यामुळेच मला वाटतं धावगतीला आळा बसला. त्याच्यानंतर धावांवर अंकुश ठेवण्यात यश आलं ते उर्वरित गोलंदाजांना आणि हीच मला वाटतं आजची जमेची बाजू ठरली ती जय भवानी फायटर्स टीमची. गोलंदाजीतली भेदकता आणि खास करून क्षेत्ररक्षण. आतापर्यंत क्षेत्ररक्षण काही चुका झाल्या नाही. ज्या थेट फेकी झाल्या होत्या त्या मात्र अगदी विकेटला झाल्या होत्या आणि त्याच्यात एक गडी सुद्धा त्यांना प्राप्त झाला होता. पण आपल्यातून क्षेत्ररक्षण पास मिळालं. थोडासा लेग साईडच्या दिशेने पडला होता चेंडू परंतु अंपायरने कोणत्या प्रकारचा इशारा केला नाही आणि अर्थातच काय कळलं नाही ना. तर याचबरोबर इनिंग संपुष्टात आली या निर्धाव चेंडू सोबत आणि धाव संख्या होती 35. 36 धावांचं टार्गेट असेल. केवळ 24 चेंडू 36 म्हणजे प्रति षटकामागे केवळ 9 धावा जमाव्या लागतील त्या जय भवानी फायटर्स टीमला. आणि याच्यानंतरच्या दोन संघाच्या कर्णधारांना विनंती करण्यात येते. विनर्स एकविरा विरुद्ध RMRB. दोन संघाच्या संघनायकांनी टॉससाठी यायचं आणि याच्या पुढील सामना आपला होणार आहे. तर 4 षटकामध्ये 36 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट तेवढंसं कठीण नाही आहे परंतु हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण सांगू शकत नाही आहे. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधीही सामना एका षटकाने वळू शकतो. जे सुशीलदादांच्या षटकाने दाखवून दिलं. कदाचित जय भवानी वॉरियर्सच्या संघाकडनं एक षटक असं फेकलं जाईल की ज्याच्याकडनं दबाव क्रिएट होईल आणि या दबावामध्ये काहीतरी वेगळं असं घडेल. तर ते ऐकण्यासाठी आपण जाऊया शुभम मात्रकडं. तर धन्यवाद सर. चला टॉससाठी यायचं आहे विनर्स एकविरा आणि RMRB असा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल या सामन्यानंतर. तरी विनंती असेल RMRBच्या कर्णधाराला तसेच विनर्स एकविरा या संघाच्या कर्णधाराला विनंती असेल का टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. उत्तरार्धाला झाली सुरुवात. भवानी फायटर्स विपक्ष जय भवानी वॉरियर्स असा सामना आपण मैदानात पाहतोय. जय भवानी वॉरियर्स संघानं प्रथम फलंदाजी करत 35 धावा कुठल्याला आणि 36 धावांचे लक्ष्य मात्र भवानी फायटर्स या संघासमोर ठेवलं आहे. छोटंसं लक्ष आहे. 24 चेंडू आणि 36 धावांचं लक्ष आहे परंतु तेवढे चांगली गोलंदाजी होईल का भवानी फायटर्स जे भवानी वॉरियर्स या संघाची.
भवानी फायटर्स या संघाची सलामीची जोडी मैदानात प्रज्योत आणि त्यासोबत फलंदाजीसाठी असेल तुषारला मात्र मागच्या सामन्यात काहीशी कामगिरी करायला जमली नाही. रनआउटची विकेट टाकून तो माघारी परतला होता, परंतु या सामन्यात तुषारला काहीतरी चांगली कामगिरी करावी लागेल. चला दोन कर्णधार विनर्स एकविरा विपक्ष RM आर्मी. दोन्ही कर्णधार मित्रांनो वारंवार आपल्याला पुकार दिला जातोय, टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. ट्रॉफी फायटर आयोजित पंचक्रोशी प्रीमियर लीग 2024 हे दुसरं पर्व आणि दुसरं पर्व चांगल्या मैदानावर चांगल्या खेळपट्टीवर व्हावं हा अट्टाहास नक्कीच होता ट्रॉफी फायटर फाउंडेशनचा आणि ते त्यांनी करून दाखवलं. आजच्या दिवशी पंचक्रोशी प्रीमियर लीग 2024 आपल्या सर्वांच्या भेटीला आले. पेण नगरपालिकेच्या मैदानावरती. पेण नगरपालिकेचं मैदान म्हटलं तर खूप मोठमोठं टुर्नामेंट या मैदानावरती होत असतात, परंतु प्रीमियर लीग आपल्या पंचक्रोशीची प्रीमियर लीग या मैदानावरती व्हावी आणि आपल्या खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म मिळावा, चांगल्या मैदानावरती खेळ करायची संधी मिळावी. त्याच अनुषंगाने नक्कीच पेण प्रीमियर लीग म्हणजेच पंचक्रोशी प्रीमियर लीगचं आयोजन ट्रॉफी फायटर्स या संघाने या चला विनंती असेल जय भवानी वॉरियर्स संघाला का सामना थोडा स्पीडअप करायचा आहे. चला RM आर्मीचा कर्णधार या ठिकाणी हजर आहे, तर विनंती असेल विनर्स एकविरा संघाच्या कर्णधाराला टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल साईल सन्माननीय युट्यूब लाईव्हला विनंती असेल का टॉस बॉक्स मध्ये फिरवायचं आहे. त्या ठिकाणी माजी सरपंच विवेक दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एकविरा वॉरियर्स विपक्ष RM आर्मी असा सामना आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येईल जरूर. टेल इज अ कॉल, इट्स अ हेड आणि नक्कीच थांबायचं. दोघांना विनंती असेल, नक्कीच दोघांना विनंती असेल. टॉस जिंकलाय तर प्रथम काय घेण्याचा निर्णय असेल. प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय करू. नक्कीच पहिला सामना हारलाय, परंतु सेकंड सामन्यामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी असेल, कशा प्रकारची फलंदाजी असेल आणि काय चेंजेस असतील तुमच्या संघामध्ये. सेकंड इनिंग पहिल्या मॅच मध्ये आमची थोडी फिल्डिंग खराब झाली, त्यात झाले चुका आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू दुसऱ्या इनिंग मध्ये, कारण की ही आमच्यासाठी डू ऑर डायची मॅच आहे. नक्कीच धन्यवाद. आपण जाऊया विनर्स एकविरा या संघाकडे. तर पहिला सामना हारलाय तर थोडीशी नशिबाची साथ मिळायला हवी होती जरूर, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये काय चेंजेस असतील आणि कोणत्या प्रकारचा खेळ तुझ्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. पहिला सामना आम्ही थोडक्यात हारलो. दुसरा सामना ज्या चुका झाल्यात त्या कशा आम्हाला कमी करता येतील त्याचा प्रयत्न करू आणि ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल दोन्ही संघांना. बेस्ट ऑफ लक. आर्मी won the toss and selected to ball first. पंचक्रोशी प्रीमियर लीग 2024 हे
भव्य दिव्य आयोजन आपण पेण नगरपालिकेच्या मैदानावर पाहत आहात. RS लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा YouTube लाईव्ह आपण पाहतोय आणि लाईव्ह पाहणाऱ्या प्रेक्षकांना विनंती असेल जरूर RS लाईव्ह इव्हेंट काय पाहिजे हे चॅनल तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबायचा. आणि मित्रांनो विनंती असेल का गर्दी थोडीशी कमी करायची, त्याला हवा येऊ द्या. खेळाडूला थोडीशी दुखापत झाली आहे, थोडंसं त्याला हवा येऊ द्या, नाहीतर अन्यथा या ठिकाणी येऊन त्याला घेऊन यायचं आहे. थोडीशी हवा येऊ द्या मित्रांनो त्याला. चला मित्रांनो थोडीशी त्याला हवा येऊ द्या, थोडीशी खेळाडूला दुखापत झाली मैदानावरती. ट्रॉफी फायटर आयोजित पंचकृषी प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व आपण पेण नगरपालिकेच्या मैदानावर पाहत आहात. मान्यवर माजी सरपंच विवेकदादा माते आपल्या सोबत जोडले आहेत, त्यांचं सुद्धा शुभ आगमन मैदानावरती झालंय. समालोचन कक्षामध्ये स्थानापन्न आहेत. शब्द सुमनाने त्यांचे करते स्वागत. खूप सुंदर मैदान आपण पाहतोय. समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला जर आपण पाहिलं तर सर सचिन रमेश तेंडुलकर यांचं पॅव्हेलियन आहे. तर मागच्या बाजूला समालोचन कक्षाच्या आपण बघितलं तर भूषण मोरे स्टँड आणि योगेश पवार स्टँड ही दिग्गज नावं आपल्या पेण तालुक्यातील लेदर क्रिकेटचे खेळाडू योगेश पवार सर आणि भूषण मोरे स्टँड आपण पाहतोय आपल्या समालोचन कक्षाच्या मागच्या बाजूला. आणि या ग्राउंडचं जर मेंटेनन्स आपण पाहिलं तर मेंटेनन्सचं काम शेखर भगत सर यांच्या माध्यमातून होत असतं. नक्कीच खूप सुंदर मेंटेनन्स या मैदानाचा आहे. खेळाडूला थोडीशी दुखापत झाली, खेळाडू माघारी जरूर आला, गोलंदाज चेंज केला जाईल. चला गोलंदाज केला जाईल चेंज. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार आला होता. प्रजित याच्या बॅट मधून पहिला षटकार आपण पाहिला. त्यानंतर गोलंदाज चेंज केला, गोलंदाजी मार्कवर असेल आता 40+ खेळाडू गंगाराम असेल 40 गोलंदाजी मार्कवर. 36 धावांचं लक्ष आहे. 36 धावांचं लक्ष पार करत असताना पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. पुढचा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा होता. मिड ऑफच्या रिजन मध्ये चेंडू टटावलाय. चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये लागलेली रेस क्षेत्ररक्षकाने जिंकले आणि तत्पूर्वी मिळतील भवानी वॉरियर्स भवानी फायटर्स या संघाला 2 धावा. आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक थोडंसं सरसावतं पुढे. 8 धावफलकावरती धावा लागल्यात. 36 धावांचं लक्ष पार करायचं आहे. अजूनही 28 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर आहे 40+ चा खेळाडू गंगाराम पहिलं P1 पॉवर प्लेचं षटक घेऊन आपल्या संघासाठी. दुसरा चेंडू खेचून जरूर काढला, परंतु लॉंग ऑनच्या रिजन मध्ये काय सुंदर झेल पकडलाय. सुंदर झेल आणि प्रज्योत ठाकूरचा संपलाय खेळ. प्रज्योत ठाकूर बॅक टू द पॅव्हेलियन.
पहिल्या चेंडूवर षटकार आला, तदनंतर दुहेरी फटका आपण पाहिला मैदानावरती. तदनंतर तिसऱ्याच चेंडूवर प्रज्योतला परतावं लागलं माघारी. थोडीशी घाई जरूर केली प्रज्योतने, परंतु सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल त्या ठिकाणी. गंगाराम याची 40+ खेळाडू आहे. थोडंसं फिटनेसचा अभाव जरूर असेल, कारण प्रॅक्टिसमध्ये नसतात हे खेळाडू, परंतु 40+ खेळाडूला सुद्धा खेळायला चान्स मिळावा यासाठी प्रथम येणाऱ्या 4 गोलंदाजांमध्ये एकतरी 40+ चा गोलंदाज असावा आणि एकतरी प्रथम 4 फलंदाजांमध्ये एकतरी 40+ चा फलंदाज असावा, असं या कमिटीचा निर्णय आहे. आणि आता नवीन फलंदाज मैदानावरती गेलाय प्रशांत. 40+ चा खेळाडू आहे हा सुद्धा. प्रशांत आलाय स्ट्राईक एंड वरती. पुढे चेंडू 10-12 पावलांचा रनअप घेऊन थोडासा ऑफिस्टीच्या बाहेर जरूर ठेवला द बॉडी आणि सुंदर चेंडू हाताळला गंगाराम यानं. तदनंतर विकेट किपरच्या दस्तानामध्ये सरळ चेंडू जाऊन विसावला आणि डॉट चेंडूची समाप्ती झाली मैदानावरती. धावफलक तिथे थांबला आहे. धावफलकावरती धावा लागल्यात 8. अजूनही 28 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी भवानी वॉरियर्स या संघाला. सुंदर चेंडू, तेवढा चांगला फटका आपण पाहतोय डीप मिड ऑफ च्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये शर्यत झाली, परंतु शर्यत जिंकला क्षेत्ररक्षक. तदनंतर 2 धावा मिळतील, 2 धावा प्राप्त होतील भवानी फायटर्स या संघाला. जय भवानी वॉरियर्स आणि भवानी फायटर्स असा आपण सामना मैदानामध्ये पाहतोय. जय भवानी वॉरियर्स या संघाने प्रथम फलंदाजी केली होती आणि फलंदाजी करीत असताना 35 धावा केल्या होत्या आणि 36 धावांचं आव्हान ठेवलं ते भवानी फायटर्स या संघासमोर आणि भवानी फायटर्स ते आव्हान स्वीकारत सुंदर फलंदाजी करते आतापर्यंत. मंकड विकेट घेण्याचा मानस जरूर होता गोलंदाज गंगाराम याचा. चालक गोलंदाज आहेत, जरूर 40+ चे गोलंदाज आहेत. अनुभव तेवढासा चांगला आहे, दांडगा अनुभव घेऊन मैदानामध्ये गोलंदाजी करत आहेत, परंतु तेवढाच चालक नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज तुषार मात्र आपण त्याला पाहतोय. पुढचा चेंडू शॉर्ट पिच होता, शॉटला पूल करायचं होतं, परंतु बॅटची लीडिंग एज आणि विकेट किपरच्या हातात सरळ जाऊन विकेट कॅच. चला युट्यूबला विनंती असेल, सत्कार समारंभ होतोय. धावसंख्या झाली आहे 10. चला युट्यूबला विनंती असेल, माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत विवेक दादा म्हात्रे यांचं स्वागत सत्कार केलं जाईल. मायची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ तसेच या सामन्यातील आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत सत्कार केलं जाईल. विवेक दादा सरपंच म्हात्रे यांचं स्वागत सत्कार करतील सुधाकर दादा. नक्कीच जरूर. खरं तर ग्रुप ग्रामपंचायत दीव चे माजी सरपंच तथा समाजसेवक अर्थातच विवेक दादा या ठिकाणी दादांची उपस्थिती या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. दादांचं या ठिकाणी शुभागमन आणि खरं तर दादांचा सत्कार समारंभ सोहळा या ठिकाणी हॅलो जरूर सत्कार समारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन दादांचा हा सन्मान. खरं तर ट्रॉफी फायटर्स फाउंडेशन आयोजित ही स्पर्धा पंचक्रोशी प्रीमियर लीग 2024 आणि स्पर्धेमध्ये उपस्थित राहण्याबद्दल दादांचं मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूया आणि पुन्हा एकदा आपण जाऊया शुभ मॅचकडे. यस, धन्यवाद सर. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीवरती धावफलकावरती धावा लागल्यात 10. 2 विकेटच्या मोबदल्यात 2 महत्वपूर्ण विकेट जरूर मागाजी परतलेत. प्रज्योत आणि प्रशांतच्या माध्यमातून 2 विकेट मागाजी जरूर परतलेत. अजूनही 26 धावांची आवश्यकता असेल
18 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असेल मैदानात. स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर आलाय तुषारची फलंदाजी तेवढी चांगली राहिली नाही, परंतु गोलंदाजीत मात्र आपले धाव दाखवावे लागेल. शॉर्ट पिच चेंडू होता डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रात, चेंडू अडवला. तदनंतर एकच धाव प्राप्त झाली. एक धावेने धावफलक पुढे सरसावलं. धावफलकावरती धावा लागल्यात 11 आणि तुषारने सुद्धा आपला अकाउंट ओपन केलं 1 धावेने. आता डावखुऱ्या हाताचा फलंदाज साई प्रसाद नवीन फलंदाज मैदानामध्ये झाला दाखल आणि ड्रायव्हिंग सीटवर असेल. तुषार राऊंड द विकेट गोलंदाजीसाठी येईल. लेफ्ट हँड आणि राईट हँड जेव्हा कॉम्बिनेशन असतं तेव्हा डोकेदुखी असतं कॅप्टनला सुद्धा आणि गोलंदाजाला सुद्धा, कारण फिल्डिंग मध्ये थोडीशी फेरबदल करावी लागते जेव्हा लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन मैदानामध्ये असतं. तुषारचा पुढील चेंडू असेल. शॉर्ट पिच होता, शॉटला करायचं होतं पूर्वी, परंतु काय घडलंय मैदानात, यष्ट्या झाल्यात उद्ध्वस्त. साई प्रसादला परतावं लागेल माघारी. आयकॉन वर्सेस आयकॉन असा बॅटल आपण पाहिला मैदानावरती, परंतु तुषार ठरलाय हावी साई प्रसाद वरती. साई प्रसाद बॅक टू द पॅव्हेलियन. दोन्ही संघांनी पहिला सामना जरूर अपयश आलं पहिला सामना दोन्ही संघांना, परंतु दुसरा सामना जय भवानी वॉरियर्स विपक्ष भवानी फायटर्स या दोघांमध्ये आपण मैदानामध्ये पाहतोय. दोन्ही संघांना अपयश जरूर आलं तर, परंतु जय भवानी वॉरियर्स संघ गोलंदाजी करतोय आणि सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. 36 धावांचं थोडंसं लक्ष जरूर छोटं आहे, परंतु त्या लक्ष्याला मोठं करण्याचं काम जरूर गोलंदाज करतात. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय मयूर डावखुऱ्या. त्याचा फलंदाज मैदानामध्ये नवीन दाखल झालाय. फेस करेल तुषारची तेज तर्रार गोलंदाजी, कारण खूप सुंदर चेंडू होता. बडी यॉर्कर करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु मिड ऑफच्या रिजन मध्ये चेंडू पकडला. त्यानंतर एकच धाव प्राप्त होईल. एकेरी दुहेरी धावेने मित्रांनो धावफरक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावा लागल्यात 12. 36 धावांचं आव्हान आहे. 36 धावांचं आव्हान पार करत असताना 3 महत्वपूर्ण विकेट माघारी परतवल्यात जय भवानी वॉरियर्सच्या संघानं, जय भवानी फायटर्स या संघाच्या. शॉर्टपी चेंडू होता, तेवढासा ताकद लावता आली नाही. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही आणि चेंडू जाऊन सरळ विसावला विकेट किपरच्या दस्तानामध्ये. डॉट चेंडूची समाप्ती झाली. काय सुंदर गोलंदाजी तुषार याची. सर आपण जर पाहिलं तर पंचक्रोशी चॅम्पियन ट्रॉफी झाली होती, त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता तो तुषार. ऑलराऊंडर परफॉर्मन्स नेहमीच आपण म्हणतो त्याच्या माध्यमातून. बऱ्याच स्पर्धांत थर्डमॅनला एक फिल्डर लावले बघ. बऱ्याच स्पर्धांनंतर आपण टूप थर्डमॅनच्या रिझन मध्ये आपण एक खेळाडू पाहिलात, परंतु शॉर्ट पिच चेंडू होता, खराब चेंडू होता आणि खराब चेंडूला भिरकावून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून तुषार द ब्रँडेड षटकार. धावफलक पुढे सरसावतो आणि धावफलकावरती धावा लागल्यात 18 धावा धावफलकावरती लागल्यात. आपण जर पाहिलं तर खूप सुंदर फटका मिड विकेटच्या रिजन मध्ये सजवला तुषार यानं, कारण शॉर्ट पिच चेंडू होता. शॉर्ट पिचला पूर्ण पुल केला आणि मिड विकेटच्या डोक्यावरून भिरकावून दिला 6 धावांसाठी. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 18 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. त्याला विनंती असेल
जय भवानी वॉरियर्स संघाला थोडंसं टाइम कमी घ्यायचं आहे, टीम मीटिंग कमी घ्यायची आहे, कारण मैदानामध्ये अजून भरपूर सामने आपल्याला खेळायचे आहेत. 4:15 वाजलेले आहेत, अजून भरपूर सारे सामने आपल्याला मैदानावरती खेळवायचे आहेत. आपण जर 5 सामने अजून खेळवायचे आहेत. आपण जर क्षेत्ररक्षण पाहिलं, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, मिड विकेट आहे आणि डिप स्क्वेअर लेग आहे. पण परंतु डीप शॉर्ट टुर्नामेंटच्या रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु पॅडवर चेंडू आदळला. त्यानंतर लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव प्राप्त होईल. दुसरं षटक समाप्त झाले आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीवरती धावफलकावरती धावा लागल्यात 19 धावा. आणि आता इक्वेशन चेंज होईल. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल मैदानावरती जय भवानी फायटर्स या संघाला. ड्रिंक्स ब्रेक झाला मैदानावरती. जरूर शुभम, ज्या अर्थी मागच्या षटकात जे क्षेत्ररक्षण आपण पाहिलं की जिकडे 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आणि बऱ्याच दिवसानंतर थर्ड मॅन बाउंड्री लाईन समीप एक क्षेत्ररक्षक तिकडे ठेवला होता. आणि त्याचं रिझन काय असेल, खरं तर ते अगदी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमलाच ठाऊक असेल. परंतु मोस्टली आपण विचार केला ग्रामीण टेनिस क्रिकेटचा तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक संपल्यानंतर तुम्हाला एक फ्लाइंग स्लीप, एक गली आणि एक पॉइंट आणि एक खेळाडू ऑन साईडला, मग तो मिड विकेट किंवा शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. परंतु थर्ड मॅन आत्ता देखील तुम्ही जर का पाहिलं तर कदाचित तिकडे देखील एक खेळाडू ठेवण्याचा प्रयत्न खरं तर कर्णधाराचा सुरू आहे. पाहूया कशा प्रकारची व्यूहरचना असेल. खास करून आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, मग वन डे किंवा आपण टेस्टमध्ये, T20 मध्ये देखील आपण पाहतो की थर्ड मॅन बाउंड्री लाईन समीप खरं तर एक क्षेत्ररक्षक ठेवला जातो. परंतु ह्या षटकात तशा प्रकारची व्यूहरचना, क्षेत्ररक्षण पाहायला मिळत नाहीये. काय सांगशील, कारण की कोटला मैदानावरती देखील आपण जर विचार केला तर फार वेळेला थर्ड मॅनला आपण क्षेत्ररक्षक पाहत नाही आहोत. नक्की सर, तुषारचा जर विचार केला तर मागच्या चेंडूवर त्याने दाखवून दिलं रिव्हर्स स्वीप म्हणून, त्यासाठी तो फिल्डर लावला असावा कदाचित. सुंदर चेंडू आणि तेवढाच चांगला पॉइंटच्या रिझन मधून चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये लागलेली रेस जिंकले क्षेत्ररक्षकानं आणि त्यानंतर 2 धावा पूर्ण करतील तुषार. आणि या 2 धावांच्या मध्ये धावफलक थोडंसं पुढे सरसावेल. 21 धावा धावफलकावरती लागल्या. रिव्हर्स अटेम्प्ट जरूर केला होता सर तुषार यानं शेवटच्या चेंडूवरती, त्याचसाठी की काय तो शॉट डीप थर्ड मॅनचा रिझनचा फिल्डर क्षेत्ररक्षक सजवला होता की काय. त्याने तुषारचं फलंदाजी जर आपण पाहिली तर सुपला वगैरे मारण्याचं त्याच्याकडे कौशल्य जरूर आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु सुंदर चेंडू जाऊन सरळ विकेट किपरच्या दस्तानामध्ये. चेंडूची समाप्ती झाली मैदानावरती. अजूनही दहा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल मैदानावरती भवानी फायटर्स या संघाला. शॉर्ट पिच चेंडू होता, शॉटला केलं पूल. रोहित शर्मा स्टाईल मध्ये चेंडू चाललाय, 1 बाउन्स, सीमा रेषा पार. या आल्यात 4 धावा. आणि या चौकाराच्या साह्यानं धावफलकावरती धावा लागल्यात 25 आणि 9 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी भवानी फायटर्स या संघाला. पुलचा फटका रोहित शर्माचा फेवरेट शॉट आहे सर. त्याच प्रकारचा शॉट आपण मैदानावरती पाहिला. शॉर्ट पिच चेंडू होता, खराब चेंडू आपण तुषारला देऊ शकत नाही कारण त्या ताकदीचा फलंदाज तुषार आहे मैदानावरती. मागच्या सामन्यात काहीशी कमी कामगिरी करण्यास रनआउटची विकेट त्याची गेली होती. मागच्या सामन्यात काही कामगिरी करू शकला नाही, परंतु या सामन्यात त्याने आपले छाप जरूर सोडले. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू टाकला. त्यानंतर शॉट मिड ऑफच्या रिझन मध्ये चेंडू फेल झाला.
आणि एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल भवानी फायटर्स या संघाला. आणि एका धावेच्या मदतीने धावफलक थोडंसं पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा लागल्यात 26. जिंकण्यासाठी अजूनही 10 धावांची आवश्यकता असेल. विनर टीम एलिमिनेटर आणि क्वालिफाईड टॉप. क्वालिफाय होईल ती एलिमिनेटर राऊंड खेळेल विजयी टीम. आणि जिंकणारी टीम असेल या मॅच मधील ती एलिमिनेटर राऊंड खेळण्यासाठी सज्ज होईल पुढच्या फेरीत. कारण दोन्ही संघ एक सामना प्रथम सामना हरलेत. त्यानंतर यामधून जिंकणारी जी टीम असेल ती एलिमिनेटर राऊंड साठी खेळण्यासाठी सज्ज होईल. तत्पूर्वी जाऊया मैदानामध्ये 21 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू ढकलायचा होता. एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आणि नक्की दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली. 2 फलंदाजांच्या मध्ये सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण मैदानावरती पाहतोय. तुषार आणि मयूर यांच्यामध्ये तिसरं षटक समाप्त झालं आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तार्थी धावफलकावरती धावा लागल्यात 28. आणि आता 21 चेंज होईल मैदानावरती. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता असेल भवानी फायटर्स या संघाला. नक्कीच शुभम, खरं तर आपण या स्पर्धेसाठी अर्थातच एलिमिनेटर आणि क्वालिफायर अशी खरं तर आपण नियम ठेवलेला आहे. ऑलरेडी जर आपण विचार केला तर पहिल्या सेमीसाठी सिद्धवत फायटर्स आणि SM चॅम्पियन्स हे 2 टीम्स क्वालिफाय झालेत की जे अर्थातच क्वालिफायर मीन्स पहिल्या सेमीफायनलचा सामना जरूर खेळतील. विजयी संघ फायनलमध्ये त्यांना प्रवेश मिळेल. पराभूत संघाला एक चान्स निश्चितच असणार आहे. आणि आत्ता जो मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे जय भवानी वॉरियर्स आणि भवानी फायटर्स या सामन्यातून जिंकणारा संघ अर्थातच एलिमिनेटर क्वार्टर फायनलच्या मॅचसाठी क्वालिफाय होणार आहे. सो महत्वाची लढत. आणि तदनंतर जो सामना होणार आहे विनर्स एकविरा आणि RM आर्मी ह्या मॅच मधून जिंकणारा संघ देखील एलिमिनेटरसाठी क्वालिफाय होणार आहे. सो हे देखील आपण लक्षात ठेवा. घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. होंडा अर्थातच युनिकॉर्नची चावी आम्हाला सापडलेली आहे. कोणाच्या असेल तर ओळख पटवून घ्यायची आहे. नक्कीच मैदानामध्ये 21 आहे. 6 चेंडू आणि 8 धावांचं भवानी फायटर्स या संघाला जिंकणारा संघ एलिमिनेटर राऊंडसाठी क्वालिफाय होईल जरूर. आणि त्यानंतर विनर्स एकविरा आणि RM आर्मी असा सामना आपण मैदानात प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्यामधून जिंकणारा संघ सुद्धा एलिमिनेटर राऊंडसाठी क्वालिफाय होईल. आणि क्वालिफाय झालेले संघ सिद्धवत फायटर्स आणि SM चॅम्पियन्स हे संघ क्वालिफायर मॅच खेळतील. त्याला शेवटचे षटक घेऊन साहिल पुन्हा एकदा रिटायर्ड गोलंदाज. पहिला चेंडू शॉर्ट पिच जरूर होता. खराब आणि खराब चेंडू होता. परंतु खराब चेंडूवर मिळाली सफलता. तुषारला परतावं लागेल माघारी. ज्याच्या फलंदाज बॅट मधून धावांचा पाऊस पडत होता त्यालाच परतावं लागेल माघारी. चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असेल मैदानावरती. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय राहुल. पहिले षटक घेऊन आला होता साहिल. त्यानंतर रिटायर्ड झाला. थोडीशी दुखापत जरूर झाली होती साहिल याला. परंतु शेवटचं षटक घेऊन मैदानात गोलंदाजीसाठी आला परत. कारण त्याला माहिती आहे जय भवानी वॉरियर्स संघाला आपली गरज आहे. आणि नक्कीच चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून आपण पाहिला आतापर्यंत. सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून
आपण जय भवानी वॉरियर संघासाठी पाहिली. शिवकृपा जनवली या संघाकडून खेळ करत असताना त्याचा खूप चांगला काम आपल्या संघासाठी राहिलंय. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या खूपच बाहेर पडलेला चेंडू पंचांना अव्वंतर घोषित केला आणि या अव्वंतर धावेच्या मदतीने फलकावरती धावा लागल्यात 29. 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल. मैदानावरती वेळ घ्यायचा नाही मित्रांनो, कारण अजूनही 5 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. परत एकदा त्याच प्रकारचा चेंडू त्याच टप्प्यावरती पडला आणि सेम विकेट किपरच्या हातामध्ये गेला. खराब चेंडू, लेग एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांना अव्वंतर घोषित केला आणि या अव्वंतर धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्या 30. आता गरज असेल 5 चेंडू आणि 6 धावांची. 5 चेंडू आणि 6 धावा जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील भवानी फायटर्स या संघाला. सामना अजून कुठेही गेला नाहीये. 50-50 सामना दोन्ही संघांच्या बाजूला आहे, कारण तेवढाच ताकदीचा गोलंदाज साहिलला आपण पाहतोय. मागच्या सामन्यात चांगली कामगिरी आपल्या संघासाठी त्याने केली, तशीच काहीशी कामगिरी आपल्या संघासाठी करावी लागेल साहिल याला. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, बॅटची लिडिंग एज घेतली होती, कॅचची संभावना होती, परंतु चेंडू चालला लॉंग स्टॉपला. चेंडू अडवण्यात यश मिळालं जरूर, परंतु 3 धावा धावून पूर्ण केल्यात 2 फलंदाजांना. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट 2 फलंदाजांमध्ये. आता इक्वेशन असेल 4 चेंडू आणि 3 धाव्यांची आवश्यकता असेल मैदानावरती जिंकण्यासाठी भवानी फायटर्स या संघाला. 4 चेंडू आणि 3 धावा. सुंदर चेंडू टाकला होता, टाइमपास करायचं नाही मित्रांनो. चला स्पीडअप करा प्लीज. बंटी म्हात्रे सर प्लीज आपण त्याला वॉर्न करा, अन्यथा पॅनल्टी द्या तुम्ही. त्यांचा एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये बोलवा तुम्ही. पहा 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी असतो. 3 षटकं 15 मिनिटांच्या आतमध्ये फेकली गेली पाहिजेत, अन्यथा एक खेळाडू तुम्ही 30 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा फील्ड करा. वॉर्न करा त्याला तुम्ही. अधिकचा वेळ घेतायत, सो प्लीज. अद्याप बरेचशा मॅचेस बाकी आहेत. 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. मैदानात साहिल सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवर डावखुऱ्या हाताचा फलंदाज नक्कीच अव्वांतर घोषित केलाय. चेंडू पडला तदनंतर आउटस्विंग थोडासा झाला. आउटस्विंग झाल्यानंतर पैसांनी जरूर हेरलं आणि अव्वांतर घोषित जरूर केलंय. आता धावसंख्येची गरज असेल 2. 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असेल मैदानावरती. नो एक्सक्यूज मित्रांनो, पंचांची कोणताही वाद घालायचा नाहीये, विनंती असेल. चार चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे मैदानावरती. साहिल गोलंदाजी मार्कवर आहे. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता होती आणि तदनंतर 3 अवांतर चेंडू फेकलेत साहिल यानं. 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे मैदानावरती जिंकण्यासाठी भवानी फायटर्स या संघाला. आउटस्विंग केला होता चेंडू उडाला वर, परंतु नो मॅन्स लँड मध्ये लँड झाला. त्यानंतर 2 धावा धावून पूर्ण केल्या आणि विजय प्राप्त झालाय भवानी फायटर्स या संघाला. मयूरच्या बॅटमधून आल्या या 2 धावा आणि विजयी संघ भवानी फायटर्स पहिला विजय आजच्या सामन्यातील विजय संपादित केला. त्यानंतर चला जाऊया मायक्रोफोन वरती, करूया थोडासा बदल आणि ऐकूया परमेशजी पाटील सरांचा आवाज. थँक्यू शुभम. आपण महत्वाची लढत या ठिकाणी जरूर पाहिली आणि त्या मॅच मध्ये भवानी फायटर्स
हा संघ निश्चितच विजयी झालाय आणि मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच अर्थातच सामनावीरचा किताब या ठिकाणी आपण निश्चितच देणार आहोत.